आपल्याला अनेकदा वाटतं की पैशाचं जग म्हणजे निव्वळ आकडे, चार्ट्स आणि गणिती सूत्र. पण आज आपण ज्या स्रोतांचा अभ्यास करणार आहोत ते एक वेगळंच चित्र मांडतात. त्यांच्या मते आर्थिक यश हे तुमच्या स्प्रेडशीटवर कमी आणि तुमच्या डोक्यात जास्त अवलंबून असतं. म्हणजे आपलं वागणं, आपले अनुभव, आपली मानसिकता हे सगळं आर्थिक यशात खूप महत्वाची भूमिका बजावतं. आज आपण याच मानसशास्त्राच्या खोलात जाणार आहोत. तुम्ही मांडलेला मुद्दा अगदी महत्त्वाचा आहे आणि त्यात अजून एक गोष्ट जोडता येईल. हे फक्त आपल्या वागण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर आपल्या आजूबाजूच्या सामाजिक दबावाचाही यात खूप मोठा वाटा असतो की नाही. आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की आपण हे समजवून घेऊ की पैशाबद्दलचे आपले निर्णय आपण का घेतो आणि कसे घेतो. आपण काही अविश्वसनीय कथा आणि केस स्टडीजच्या माध्यमातून हे पाहणार आहोत की आपले वैयक्तिक अनुभव पुस्तकी ज्ञानापेक्षा जास्त प्रभावी का ठरतात. चला तर मग सुरुवातच या मूलभूत विचाराने करूया. पैशाबद्दल प्रत्येकाची कल्पना खूप वेगळी असते. म्हणजे एका व्यक्तीसाठी जी रक्कम खूप मोठी आहे तीच दुसऱ्यासाठी अगदीच क्षुल्लक असू शकते. जसं की लॉटरीमध्ये कोटी रुपये जिंकणं हे एका मध्यमवर्गीय माणसासाठी आयुष्य बदलून टाकणारी घटना आहे. हो, सगळं आयुष्यच बदलून जाईल त्याचं. बरोबर. पण एखाद्या अब्जाधीशासाठी ती रक्कम कदाचित एका दिवसाच्या खर्चाएवढीही नसेल. बरोबर. आणि यामागचं कारण म्हणजे आपले अनुभव. आपण जे पुस्तकात वाचतो किंवा शिकतो त्यापेक्षा जे प्रत्यक्ष अनुभवतो ते आपल्या मनावर जास्त खोलवर परिणाम करतं. अर्थशास्त्रज्ञ मायकल बॅटनेक यांनी एकदा म्हटलं होतं की आयुष्यातील काही धडे समजून घेण्याआधी ते अनुभवावे लागतात. ज्या व्यक्तीने शेअर बाजारात स्वतःचे पैसे गमावले आहेत त्यालाच त्या नुकसानाची खरी वेदना कळते. पुस्तकात वाचून तेवढं नाही जाणवत. म्हणजे जोपर्यंत चटका बसत नाही तोपर्यंत धडा मिळत नाही, असंच काहीसं. याच संदर्भात मला वाटतं 2006 मध्ये नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्चने केलेला एक अभ्यास आठवतो. त्यांनी अमेरिकन लोकांच्या गुंतवणुकीच्या सवयी तपासल्या आणि निष्कर्ष खरं तर धक्कादायक होता. लोक त्यांच्या आर्थिक ध्येयांनुसार गुंतवणूक करत नव्हते नाही करत होते, किंवा भविष्यातील गरजांनुसार नाही. तर ते त्यांच्या वैयक्तिक इतिहासाच्या आधारावर निर्णय घेत होते. अगदी. म्हणजे ज्यांनी त्यांच्या लहानपणी किंवा तारुण्यात प्रचंड महागाईचा काळ पाहिला होता ते मोठे झाल्यावर बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करायला घाबरत होते, कारण त्यांच्या डोक्यात ते अनुभवाने पक्क बसलं होतं. याउलट ज्यांनी शेअर बाजाराला वेगाने वाढताना अनुभवलं होतं ते मोठेपणी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास जास्त उत्सुक होते. हे तर खूपच रंजक आहे. याचा अर्थ असा होतो की आपले आर्थिक निर्णय हे आपल्या बुद्धिमत्तेवर किंवा शिक्षणावर अवलंबून नसतात, तर ते पूर्णपणे आपल्या अनुभवांवर अवलंबून असतात. म्हणजे कोणी वेडं किंवा मूर्ख नसतं, फक्त प्रत्येकाने पैशाचं जग वेगळ्या चष्म्यातून पाहिलेलं असतं. अगदी बरोबर. आपण सगळे आपापल्या अनुभवांच्या मर्यादेत राहूनच निर्णय घेत असतो. त्यामुळे जे निर्णय आपल्याला विचित्र वाटतात ते घेणाऱ्या व्यक्तीसाठी अगदी तर्कसंगत असू शकतात. म्हणजे आपले निर्णय आपल्या अनुभवांवर अवलंबून असतात. पण कधीकधी असे अनुभव आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींमुळे येतात, ज्याला आपण नशीब म्हणतो. बिल गेट्सची कथा याच नशिबाच्या आणि मेहनतीच्या गुंतागुंतीच्या नात्यावर प्रकाश टाकते. आपल्याला वाटतं की ते त्यांच्या हुशारीमुळे आणि मेहनतीमुळे यशस्वी झाले, जे खरं आहेच, पण त्यात नशिबाचाही खूप मोठा वाटा होता. हो, आणि हे खुद्द बिल गेट्स सुद्धा मान्य करतात. ते सिॲटलच्या लेकसाईड स्कूलमध्ये शिकत होते 1968 साली. जगातल्या मोजक्या शाळांपैकी ही एक शाळा होती जिथे कम्प्युटर होता. विचार करा, त्या काळात जगात 13 वर्षांची सुमारे 330 दशलक्ष मुलं होती. त्यापैकी फक्त काहीशे मुलं अमेरिकेतल्या श्रीमंत भागात होती आणि त्यातलीही मोजकीच लेकसाईड स्कूलमध्ये होती. आणि त्या मोजक्या मुलांपैकी एक होते बिल गेट्स. म्हणजे त्यांना ती संधी मिळाली जी इतरांना मिळालीच नाही. तिथेच त्यांची ओळख पॉल ॲलन यांच्याशी झाली, जे पुढे जाऊन मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बनले. गेट्स म्हणतात की जर लेकसाईड स्कूल नसतं तर मायक्रोसॉफ्टही अस्तित्वात आली नसती. हे तर नशिबाचं एक जबरदस्त उदाहरण झालं. पण नशीब ही एक दुधारी तलवार आहे. जिथे नशिबाची एक बाजू संधी देते तिथे दुसरी बाजू धोका निर्माण करते. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला बिल गेट्स यांच्या अजून एका मित्राची कथा पाहावी लागेल. त्याचं नाव होतं केंट इव्हॅन्स. केंट इव्हॅन्स हे नाव मी कधी ऐकलं नाहीये. बरोबर, कारण त्याचं आयुष्य खूप लवकर संपलं. केंट आणि बिल हे दोघेही खूप चांगले मित्र होते. दोघांची स्वप्न, ऊर्जा आणि कम्प्युटरमधली हुशारी सगळं सारखंच होतं. त्यांनी मिळून एक कंपनी सुरू करण्याचं ठरवलं होतं, पण हायस्कूल संपण्याआधीच गिर्यारोहण करताना एका अपघातात केंट इव्हॅन्सचा मृत्यू झाला. अरे देवा.
म्हणजे यशाच्या इतक्या जवळ असूनही एका दुर्मिळ अपघाताने सगळं संपलं? ही गोष्ट तर नशिबाच्या क्रूरपणाची आठवण करून देते. अगदी. अमेरिकेत गिर्यारोहणामुळे होणाऱ्या मृत्यूचा प्रमाण दशलक्षामध्ये फक्त 1 आहे. बिल गेट्स यांना 1 दशलक्ष संधी मिळाली, तर केंट इव्हान्सला 1 दशलक्ष धोका नडला. यातून शिकण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हा आपण एखाद्याच्या यशाकडे किंवा अपयशाकडे पाहतो, तेव्हा फक्त त्यांच्या मेहनतीचा किंवा निर्णयांचा विचार करू नये. त्यात नशीब आणि धोका या अदृश्य घटकांचाही खूप मोठा वाटा असतो. असा कोणताही एकतर्फी निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. पण मग जेव्हा यश मिळायला लागतं, पैसा येऊ लागतो, तेव्हा माणसाची मानसिकता कशी बदलते? मला वाटतं पुरेसं ही संकल्पनाच संपून जाते. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. याला गोल पोस्ट हलवत राहणं म्हणतात. जेव्हा तुम्ही एक ध्येय गाठता, तेव्हा तुम्ही आनंदी होण्याऐवजी लगेच पुढचं मोठं ध्येय ठेवता. हा एक न संपणारा सापळा आहे आणि याचं एक दुःखद उदाहरण म्हणजे रजत गुप्ता. रजत गुप्ता, मॅकिन्झीचे सीईओ, एका अनाथ मुलापासून जगातल्या सर्वात मोठ्या कन्सल्टिंग फर्मच्या सर्वोच्च पदापर्यंत पोचण्याचा त्यांचा प्रवास अविश्वसनीय आहे. हो, 2008 पर्यंत त्यांची संपत्ती 100 दशलक्ष डॉलर्स होती, म्हणजे जवळपास 800 कोटी रुपये. ते त्यांच्या क्षेत्रात एका दंतकथेसारखे होते. त्यांना खूप आदराने पाहिलं जायचं, पण त्यांना ते पुरेसं वाटत नव्हतं. त्यांना अब्जाधीश व्हायचं होतं. पण एक मिनिट, 100 दशलक्ष डॉलर्स कमवूनही एखाद्याला अब्जाधीश होण्याची गरज का भासावी? हे माणसाच्या मानसिकतेबद्दल काय सांगतं? म्हणजे समाजात स्वतःला मोठं दाखवण्याची धडपड इतकी जास्त असू शकते का? इथेच सामाजिक तुलनेचा धोकादायक खेळ सुरू होतो. तुम्ही स्वतःची तुलना तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत लोकांची करू लागता आणि मग तुमच्याकडे जे आहे ते कमी वाटू लागतं. रजत गुप्ता यांच्या बाबतीतही तेच झालं. ते अब्जाधीशांच्या वर्तुळात वावरत होते आणि त्यांना त्यांच्यासारखं बनायचं होतं. या हव्यासापोटी त्यांनी इन्साइडर ट्रेडिंगचा मार्ग निवडला. म्हणजे त्यांनी आतल्या माहितीचा गैरवापर केला. त्यांना टिप मिळाली की वॉरन बफे गोल्डमॅन सॅक्स या कंपनीत गुंतवणूक करणार आहेत आणि त्यांनी ही माहिती फंड मॅनेजर राज राजारत्नम यांना दिली. बरोबर. यातून त्यांना काही दशलक्ष डॉलर्सचा फायदा झाला. पण जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं, तेव्हा त्यांना तुरुंगवास झाला. विचार करा, ज्या माणसाने इतक्या वर्षांच्या मेहनतीने प्रतिष्ठा, संपत्ती आणि स्वातंत्र्य कमावलं होतं, ते सगळं त्यांनी एका क्षणात गमावलं. कशासाठी? तर अशा पैशासाठी ज्याची त्यांना मुळात गरजच नव्हती. ही कथा ऐकून एकच गोष्ट लक्षात येते. ज्या गोष्टी अनमोल आहेत, जसं की तुमची प्रतिष्ठा, तुमचं स्वातंत्र्य, तुमचं कुटुंब, मित्र, त्या गोष्टी अशा जोखमीत कधीच टाकू नयेत ज्याची तुम्हाला गरज नाही. ही सामाजिक तुलनेची शर्यत कधीच जिंकता येत नाही, की नाही? खरंय, कारण या शर्यतीची अंतिम रेषा सतत पुढे ढकलली जाते. त्यामुळे यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ही शर्यत न धावणं. पण मग खरी संपत्ती कशी निर्माण होते? जर असा हव्यास धोकादायक असेल, तर संयमाने आणि सातत्याने संपत्ती निर्माण करण्याचा काही मार्ग आहे का? नक्कीच आहे. आणि त्या मार्गाला कंपाऊंडिंग किंवा चक्रवाढ म्हणतात. ही कोणतीही जादू नाहीये, पण त्याचे परिणाम जादूसारखेच दिसतात. खरी संपत्ती एका रात्रीत तयार होत नाही. त्यासाठी सातत्य आणि वेळ लागतो. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे वॉरन बफे. वॉरन बफे यांचं नाव घेतलं की लोकांना वाटतं की ते एक महान गुंतवणूकदार आहेत, कारण ते योग्य स्टॉक निवडतात. पण त्यांच्या यशाचं खरं रहस्य वेगळंच आहे, नाही का? अगदी. ते एक उत्तम गुंतवणूकदार आहेतच, पण त्यांचं खरं रहस्य म्हणजे ते एक उत्तम गुंतवणूकदार खूप जास्त काळासाठी आहेत. त्यांनी वयाच्या 10व्या वर्षापासून गुंतवणूक करायला सुरुवात केली. आज त्यांची संपत्ती 85 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की यापैकी 84.5 अब्ज डॉलर्स त्यांनी त्यांच्या 50व्या वाढदिवसानंतर कमवले आहेत. काय सांगताय? 84.5 अब्ज डॉलर्स 50 नंतर? हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे संयम आणि वेळ हे घटक इतके महत्वाचे आहेत. याचं महत्त्व समजून घेण्यासाठी आपण त्यांची तुलना जिम सायमन यांच्याशी करू शकतो. सायमन हे एक महान गणितज्ञ आणि गुंतवणूकदार आहेत. त्यांचा गुंतवणुकीवरील वार्षिक परतावा 66% आहे, जो वॉरन बफे यांच्या 22% परताव्यापेक्षा तिप्पट आहे. तरीही सायमन यांची संपत्ती बफे यांच्या 1/4 आहे. असं का? गणित तर सांगतं की सायमन जास्त श्रीमंत असायला हवे होते. याचं कारण आहे वेळ. सायमन यांनी वयाच्या 50व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली. बफे यांनी त्यांच्यापेक्षा 40 वर्ष आधी सुरुवात केली होती. त्यामुळे बफे यांच्या पैशाला चक्रवाढीसाठी जास्त वेळ मिळाला.
कंपाऊंडिंग म्हणजे बेरीज नाही तर गुणाकार आहे. सुरुवातीला याचा परिणाम खूप हळू दिसतो. पहिल्या 10 वर्षांत फारसा फरक जाणवत नाही, पण 20, 30, 40 वर्षांनंतर त्याचे परिणाम आश्चर्यकारक असतात. पण हे ऐकायला खूप सोपं वाटतं. जर फक्त लवकर गुंतवणूक करणं आणि संयम ठेवणं इतकं महत्त्वाचं आहे, तर प्रत्येकजण तसं का करत नाही? संयम ठेवणं इतकं कठीण का असतं? कारण आपल्याला लगेचच परिणाम हवे असतात. आपण झाड लावल्यावर ते लगेच फळं देईल अशी अपेक्षा करतो. गुंतवणुकीत सुरुवातीला वाढ खूप हळू होते आणि लोक निराश होऊन धीर सोडतात. पण जे टिकून राहतात त्यांनाच चक्रवाढीच्या शक्तीचा खरा फायदा मिळतो. म्हणजे श्रीमंत होणं हे धावण्याच्या शर्यतीसारखं नाही, तर मॅरेथॉनसारखं आहे. पण आजच्या काळात, विशेषतः सोशल मीडिया आणि डिजिटल युगात, पैसे कमवणं खूप सोपं झालंय असं वाटतं. पण ते टिकवून ठेवणं, ते तितकंच कठीण आहे नाही का? हो, आणि श्रीमंत होणं विरुद्ध श्रीमंत राहणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला धोका पत्करावा लागतो, आशावादी राहावं लागतं. पण श्रीमंत राहण्यासाठी तुम्हाला विनम्र आणि थोडं घाबरट असावं लागतं. तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागतं की जेवढ्या सहजतेने तुम्ही पैसे कमवले आहेत, तेवढ्याच सहजतेने ते जाऊ शकतात. याचं एखादं उदाहरण आहे का? 1929च्या स्टॉक मार्केट क्रॅशच्या वेळेचं एक उत्तम उदाहरण आहे. जेसी लिव्हरमूर हे त्यांच्या काळातील एक महान गुंतवणूकदार मानले जात. ज्यावेळी मार्केट क्रॅश झालं आणि सगळे गुंतवणूकदार पैसे गमवत होते, तेव्हा लिव्हरमोर यांनी मार्केट पडण्यावर पैसे लावले होते आणि एका दिवसात आजच्या हिशोबाने $3 अब्ज कमावले. त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं की आता काळजीचं काही कारण नाही, आपण आयुष्यभर श्रीमंत राहू. अविश्वसनीय. पण त्याचवेळी अब्राहम जर्मन्स्की नावाचे एक यशस्वी रिअल इस्टेट डेव्हलपर होते. त्यांनीही स्टॉक मार्केटमध्ये खूप पैसे कमावले होते, पण मार्केट क्रॅशमध्ये त्यांचं सर्वस्व गेलं आणि त्यांनी हॉटेलच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली. हो, पण या कथेचा खरा ट्विस्ट पुढे आहे. जेसी लिव्हरमोर, ज्यांनी क्रॅशमध्ये प्रचंड पैसा कमावला होता, त्यांना अतिआत्मविश्वास नडला. पुढच्या काही वर्षांत त्यांनी मोठ्या जोखमीच्या गुंतवणुका केल्या आणि 1933 पर्यंत ते पूर्णपणे कंगाल झाले आणि त्यांनीही आत्महत्या केली. अरे देवा, म्हणजे ज्याने क्रॅशमध्ये सगळं कमावलं आणि ज्याने सगळं कमावलं, त्या दोघांचा शेवट सारखाच झाला. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की संपत्ती मिळवणं हे एक कौशल्य आहे, पण ती टिकवून ठेवणं हे पूर्णपणे वेगळं कौशल्य आहे. त्यासाठी फक्त आशावाद नाही, तर भविष्यात काहीही वाईट घडू शकतं ही जाणीव असणंही गरजेचं आहे. अगदी बरोबर. संपत्ती टिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं कौशल्य म्हणजे संयम आणि काटकसर. तुम्हाला कितीही यश मिळालं तरी जमिनीवर पाय ठेवणं गरजेचं आहे. तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की पैशांसोबतचं आपलं नातं हे किती गुंतागुंतीचं आणि पूर्णपणे वैयक्तिक अनुभवांवर आधारित असतं. आपले निर्णय आपण कितीही तर्कशुद्ध पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला तरी त्यावर आपल्या भूतकाळाची सावली असतेच. आपण हेही पाहिलं की नशीब आणि धोका हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि यश किंवा अपयश हे पूर्णपणे आपल्या नियंत्रणात नसतं. आणखी हवं हा मोह किती धोकादायक असू शकतो हे रजत गुप्तांच्या कथेतून शिकलो आणि सातत्य व संयमाने चक्रवाढीची ताकद कशी वापरता येते हे वॉरन बफेटच्या उदाहरणातून पाहिलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीमंत होणं आणि श्रीमंत राहणं याच्यासाठी लागणारी मानसिकता पूर्णपणे वेगळी असते. या सगळ्या स्रोतांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की आपले भूतकाळातील अनुभव आपले आर्थिक निर्णय घडवतात. आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आपल्याला आपल्या ह्या मानसिकतेची आणि अनुभवांच्या मर्यादांची जाणीव झाल्यावर आपण जाणीवपूर्वक असे नवीन अनुभव किंवा सवयी कशा तयार करू शकतो, जेणेकरून आपलं आर्थिक भविष्य हे केवळ भूतकाळाची प्रतिक्रिया न राहता एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय असेल.